थँक्यू सो मच. आता माझं गिफ्ट घ्या. अजून फौजी साहेबांचं गिफ्ट राहिलंय बर का. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. तर सकाळ सकाळ मी आणि सागर निघलोय जिमला. तर माझा बर्थडे पण आहे बरं का आज. तर माझ्या बर्थडेच्या दिवशी मी नवीन दिवसाची सुरुवात केली आणि आज पहिल्याच दिवशी मी जिमला पण चालली आहे. तर आजपासून सागर म्हणला जिम जॉईन कर. तर हे पा सागर फौजी साहेबांना म्हणलं चला, तर ते बोलतात नाही मी नाही येत, तुम्ही तुमचं जा. चला मंडळी, माणसाने कितीही प्रयत्न केले ना तरी अंधारात सावली आणि म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये पैसा कधीच साथ देत नाही. त्यामुळे आपण आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायची ते आपल्या हातामध्ये आहे ना. तर कसं आहे ना मैत्रिणींनो, मला वाटतं आपल्या सगळ्या स्त्रियांचं सारखंच आहे. आपण घरातल्या सगळ्यांकडे लक्ष देतो पण आपण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. तर आता बघा, आपल्याकडं सगळं असताना जर आपली तब्येत जर चांगली असेल ना तर आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि आपली तब्येतच चांगली नाही तर आपल्याकडं सगळं असून पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. जो माणूस मृत्यूच्या दारातून परत वापस येतो ना तर आयुष्याची किंमत म्हणजे आयुष्याची खरी किंमत त्याला कळते. त्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण नेहमी आनंद घेत राहायचा. कारण देवाने अशी कोणती सोय केलेली नाहीये की आपण म्हणजे जन्माला येताना काही घेऊन येऊ आणि मरताना पण काही बरोबर घेऊन जाऊ. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत राहायचा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची. तर फायनली आज माझ्या मुलाने मला जिमला आणलंय. मी आपल्या घराच्या आसपास थोडंसं चक्र मारायचे पण मुलगा बोलला तू थोडंसंच फिरती, तू जिमला चल. तर मंडळी, आमची जिम झाली, आता चाललोय आम्ही घरी. सागर हे पहा आणि ही पहा, ही माझी मैत्रीण आमची गावलीची बरं का. तर आम्ही तिघं आलतो इथं जिमला. जिम झाली आहे, घरी चाललो. पहिला दिवस होता माझा, थोडं थोडंच केलंय है ना. चला, नाही तर दुसऱ्या दिवशी येणारच नाही, बरं जास्त दुखायला लागल्या. तर चला, काय म्हणली, येऊ ना. चला आता इथून जायचं, स्वयंपाक करायचा आहे, दाद्याचा डब्बा पण बनवायचा आहे. दाद्याने गाडी इथे लावली. चल, तर डायरेक्ट मी संध्याकाळचा शूट घेते कारण माझं बर्थडे होता ना. फौजी साहेब बोलले आज थोडासा आराम कर, दिवसभर शूट करती, एडिटिंग करती, घरातलं काम करती, काही ना काही करतच राहते, थोडासा आराम कर आज. त्यामुळे मी काहीच नाही शूट घेतो दुपारी. वाढदिवस आहे. आणि तुम्ही बघितलं का आता आपल्या फौजी साहेबांची कशी नौटंकी चालू असती. त्यांनी झाडाचं फुल तोडे आणि मला दिलंय. तर त्यांनी म्हणले की आपण हमेशा ह्या झाडांच्यातच राहतो आणि झाडांकडे पाहिलं की एकदम छान पॉझिटिव्ह वाटतं. तर झाडं आपल्याला आनंद द्यायला कुठंच कमी पडत नाही. मग आपला आनंद आपण ह्या झाडांच्या मध्येच सेलिब्रेट करू म्हणले. आणि आमच्या घरामध्ये कोणाचा पण बर्थडे असला ना आम्ही अगदी साध्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतो. आम्हाला असं जास्त तामझाम आवडतच नाही. Happy birthday to you. Happy birthday dear Chaya. Happy birthday to you. Happy birthday. आता केक तर कट झाला. पुढं फौजी साहेबांनी आणि मुलांनी मला काय काय गिफ्ट दिले ना ते पण मी तुम्हाला दाखवते. तर एक सांगू का ताईंनो, ज्या घरातली स्त्री हमेशा खुश असते, हसरी असते, तर त्याच्या पाठीमागं तिचा नवरा असतो आणि तिचं घर परिवार असतं. तर मला भरपूर कमेंट येतात, छाया तू नेहमी इतकी खुश कस काय असते, इतकी पॉझिटिव्ह कस काय असते. तर त्या पाठीमागचं रहस्य बघा, माझं परिवार, माझे फौजी साहेब, मुलं आणि राजू. तर इतकं जीव लावतात मला, माझा शब्द पण असा खाली पडू देत नाही. मी म्हणन तसंच एवढं भरभरून प्रेम करतात ना मला सगळेच. तर यापेक्षा मला काय हवं. आणि एका लेडीजला याच्यापेक्षा काहीच नसतं पाहिजे. ती भले झोपडीमध्ये राहीन पण घरातले तिची इज्जत करणारे आणि प्रेम करणारे, जीव लावणारे असावेत. तर तिला आहे ना त्या झोपडीत पण एकदम स्वर्ग वाटत असतं.
काय आहे? काय लय पॅक करून आणलंय बिड्या. छुपे रुस्तम आहे ते, अचानक माहित होतं. तेरे की परफ्यूम. वाव, हे पा माझ्या दादाने मला परफ्यूम आणलाय. मस्त हा? थँक्यू थँक्यू. मस्त थँक्यू थँक्यू. अच्छा थँक्यू. आता आकाश पाहू आपण हा. आकाशनी लय गपचीप आणला. ते नाही आकाश सागरनी गपचीप आणला. आकाश सागरने गप्प आणलं. आकाशनी दौंडी पिठून आणलं. वाव, काय आहे? काय म्हणते त्याला? विंड विंड चायनी. तेरे की इथं लय भारी आहे. मी नव्हतं म्हणत खिडकीजवळ लावायचं घ्यायचंय मला. माझं तुटलेलं आहे तेच. याने तर लय अँटिक पीस आणला. हे बघा किती छान आवाज आहे याचा. मस्त आहे. हे बघ माझ्या खिडकीला लावणार मी आता. विंडची आहे मी ना ते, माझ्या विंडो जवळच लावणार मी. हे बघा मस्त बरं का, दोघांचं पण गिफ्ट एकदम भारी. आकाश खरंच थँक्यू थँक्यू सो मच. आता माझं गिफ्ट घ्या. अजून फौजी साहेबांचं गिफ्ट राहिलंय बरं का. हा चला. फौजी साहेबांचं गिफ्ट घ्या आता तुम्ही. एक मिनिट हे काढू दे. फौजी साहेबांनी अंगठी घेतली बरं का मला. तर माझं बर्थडे गिफ्ट म्हणून फौजी साहेबांनी मला अंगठी करून आणली. माझी जुनी अंगठी होती ना, तर ते घेऊन गेले होते मापासाठी. आणि त्यांना जशी डिझाईन आवडेल ना तसं त्या डिझाईनची त्यांनी ती अंगठी करून आणली. 4.5 मला वाटतं 3.5-4.5 ग्रामची काहीतरी. आणि सकाळपासून मला फौजी साहेब इतकं स्पेशल फील करवतात ना दिवसभर, की मला असं नुसतं फुलासारखं झेलून ठेवलं आहे त्यांनी. त्यांच्यावर एकदम मुलीसारखं मला जीव लावतात. एवढा जीव लावणारा नवरा असल्यावर काय लागतं आयुष्यामध्ये अजून. तर असं एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. आणि जेवण मी घरीच बनवलं होतं. फौजी साहेब बोलत होते बाहेर चला जेवायला, पण म्हणलं बाहेर नको जेवायला, आम्हाला बाहेरचं जास्त आवडतच नाही. त्यामुळे मी घरीच जेवण बनवलं होतं. आणि आम्ही 1-2 फोटो काढले असे मस्त. टायमर लावला होता मोबाईलला आणि फोटो काढले. तर असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने आमचं सेलिब्रेशन झालं. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आजचा व्हिडिओ खूप छोटा झाला आहे, सॉरी ताईंनो. नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की मोठं बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.